नमस्कार. अभ्यासाचे 16 संस्कार मालिकेमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आज आपण एकाग्रतेचे शत्रू कोणते या विषयावर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी अभ्यासाचे 16 संस्कार मालिकेतील पहिला संस्कार एकाग्रता हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो आपण अवश्य पाहावा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मागील 25 वर्षात विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करताना ज्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या त्याच मी येथे मांडत आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल. विद्यार्थी अभ्यासाला बसल्यावर त्याचं आपण जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की पहिला अर्धा तास विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतो. नंतर मात्र दर 5 ते 10 मिनिटाला तो घड्याळाकडे पाहत असतो. त्याला उत्सुकता असते आपण किती वेळ अभ्यास केला हे पाहण्याची. विद्यार्थी मित्रा, आपण अभ्यास करायला बसलेलो आहे, वेळ पाहायला बसलेलो नाहीये. त्यामुळे तुला जर अभ्यासामध्ये एकाग्रता साधायची असेल तर आजपासून अभ्यासाच्या रूम मधल्या सगळ्या घड्याळ काढून टाकणं गरजेचं आहे. ती वॉल क्लॉक असेल, ती टेबल क्लॉक असेल, रिस्ट वॉच असेल किंवा मोबाईल फोन असेल. अभ्यासाच्या रूम मध्ये कुठल्याही प्रकारच्या घड्याळाची आवश्यकता नाहीये. 10वी 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना वेळ लावून पेपर सॉल्व्ह करायचा आहे अशाच विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या रूम मध्ये घड्याळ घेऊन बसायला हरकत नाहीये. इतर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या रूम मध्ये घड्याळ घेऊन बसणं गरजेचं नाहीये. कारण की एकाग्रतेचा पहिला शत्रू आहे घड्याळ. अजून एक गोष्ट निदर्शनास येते, काही विद्यार्थ्यांना रात्री ठराविक वेळी झोप येते. समजा रात्री 10 वाजता झोप येते, तो विद्यार्थी 9 वाजता अभ्यासाला बसतोय, 9 ते 9:30 व्यवस्थित अभ्यास करतो. 9:30 नंतर मात्र दर 5-10 मिनिटाला तो घड्याळाकडे पाहतोय किती वाजले, कारण की त्याला रात्री 10 वाजता झोप येणार असते. विद्यार्थी मित्रा, ह्या सर्व आपल्या मनाच्याच गोष्टी असतात. रात्री 10 वाजता झोप येणे हे आपलं मनच ठरवतं. त्यामुळे मला तुला एक उदाहरण द्यावं वाटतं. 12वीचा एक विद्यार्थी होता, त्याला रात्री 10 वाजता झोप यायची, त्यामुळे त्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नव्हता. सदरी विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून ठरवलं गेलं की त्याच्या अभ्यासाच्या रूम मधल्या सर्व घड्याळांची वेळ 1 तास मागे करून ठेवायची. ती त्याची ठेवल्या गेली. ज्या दिवशी वेळ मागे करून ठेवल्या गेली त्या दिवशी सुद्धा तो विद्यार्थी रात्री 10 वाजता झोपला, 10 वाजेपर्यंत अभ्यास केला. पण त्या दिवशी त्याचा अभ्यास पूर्ण झालेला होता, कारण की त्याने आज 1 तास अभ्यास जास्ती केला होता. त्यामुळे विद्यार्थी मित्रा, मला तुला एक सांगावं वाटतं, तुला रात्री 10ला झोप येते मान्य आम्हाला, परंतु जर आपण त्या घड्याळाकडे पाहिलंच नाही तर हे शक्य आहे. हे केव्हा शक्य होईल, जर आपण आपल्या अभ्यासाच्या रूम मधल्या सर्व घड्याळ काढून टाकल्या तरच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यासात एकाग्रता साधायची असेल तर अभ्यासाच्या रूम मधल्या सर्व घड्याळ काढून टाका, कारण की एकाग्रतेचा पहिला शत्रू आहे घड्याळ. एकाग्रतेचा दुसरा शत्रू जो विद्यार्थी लवकर मान्य करणार नाहीत तो शत्रू आहे आपले मित्र. विद्यार्थी अभ्यासाला बसायच्या तयारीत असतो, तो अभ्यासाला बसणारच असतो, त्याच वेळी बरोबर मित्र घरी येतो किंवा त्याच वेळीस मित्राचा फोन तरी येतो, किंवा हा विद्यार्थी अभ्यासाला बसायच्या तयारीत आहे त्याच वेळेस याला आठवतं की आपली वही मित्राकडे आहे, काय अभ्यास करायला दिला ते आपल्याला माहिती नाहीये, मी मित्राला फोन करून घेतो. हे असं का होतं, कसं होतं हे कोणं गेल्या 20 वर्षात मला उलगडलेलं नाहीये, पण हे होतं असंच. विद्यार्थी मित्रा, तुला जर अभ्यास एकाग्रतेने करायचा असेल तर आपल्याला मैत्री थोडी टाळावी लागेल. आपण जर ठरवलेल्या वेळी अभ्यास करणार असेल, एक वेळ ठरवणं गरजेचं आहे. ती ठरवलेली वेळ मित्रांना कळवणं गरजेचं आहे की ह्या वेळेस मी अभ्यास करणार आहे, त्यावेळेस माझ्या घरी येऊ नका किंवा मलाही फोन करू नका. जसं आपण मित्रांनाही सांगणार त्याचप्रमाणे तू पण त्या ठरवलेल्या वेळेस मित्रांच्या घरी जाऊ नकोस किंवा मित्रांना फोन करू नकोस, कारण मैत्री ही अभ्यासात थोडी डिस्टर्ब करते. ती काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तर एकाग्रतेचा दुसरा शत्रू आहे आपले मित्र, ती काळजी घे. तिसरा शत्रू एकाग्रतेचा जो आहे तो आहे आपली अभ्यासाला बसायची बैठक. विद्यार्थी अभ्यास करताना जर पाहिलं आपण तर तो खूप वेगवेगळ्या पोझिशन मध्ये अभ्यासाला बसलेला दिसतो. सोफा सेट मध्ये बसलेला असतो, पलंगावरती झोपून अभ्यास करताना दिसतो, टेबल खुर्चीवर जरी बसला असला तरी पाय टेबलवर असतात, पलंगावर बसलेला असेल तर लोड उशाला असतो, लोड पायाला असतो. वेगवेगळ्या पोझिशन मध्ये विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात. विद्यार्थी मित्रा, तुला जर खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करायचा असेल, प्रामाणिकपणे अभ्यासात एकाग्रता साधायची असेल तर अभ्यासाची पोझिशन बदलावी लागेल, अभ्यासाची बैठक बदलावी लागेल.
जर तुझा पाठीचा कणा ताठ असेल तरच आपण अभ्यासामध्ये एकाग्रता साधू शकतो, अन्यथा एकाग्रता साधली जाऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रा, तुला जर अभ्यासात एकाग्रता साधायची असेल तर पहिली तुझी अभ्यासाची बैठक बदल. पाठीचा कणा ताठ ठेवूनच बस. खुर्चीत बसला असशील तरी पाठीचा कणा ताठ पाहिजे. खुर्ची टेबल घरामध्ये नसेल तर खाली मांडी घालून बस, पण पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घे, तरच तू अभ्यासामध्ये एकाग्रता साधू शकतोस. ह्या ज्या 3 शत्रू एकाग्रतेचे मी सांगितलेत, पहिला शत्रू आहे घड्याळ, दुसरा शत्रू आहे मित्र आणि तिसरा शत्रू आहे आपली अभ्यासाची बैठक. ह्या 3 गोष्टींकडे, ह्या 3 शत्रूंकडे आपण जर नीट काळजीपूर्वक पाहिलं, याची आपण जर काळजी घेतली तर आपण अभ्यासामध्ये नक्की एकाग्रता साधू शकतो आणि आपला अभ्यास चांगला करू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपलं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक माझं प्रोत्साहन नक्की वाढवेल. धन्यवाद.